नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण ऐकणार आहोत श्री गणेशाच्या जन्माची कथा. त्यापूर्वी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या कथेला. पार्वती मातेला एकदा इच्छा झाली की आपल्यालाही स्वतःचं एक मूल असावं, जे कायम आपल्याजवळ राहील आणि कोणाच्याही आज्ञेवर न चालता फक्त आपल्या आईचंच ऐकेल. त्यावेळी भगवान शंकर ध्यानात होते. पार्वती मातेनं अंगाला लावलेलं उटणं गोळा केलं, त्यापासून एक सुंदर बालक घडवलं आणि आपल्या शक्तीने त्यात प्राण फुंकले. तो बालक म्हणजे गणपती. पार्वती मातेनं त्याला आपला पुत्र मानलं आणि त्याला एकच आज्ञा दिली, मी स्नानासाठी जाते आहे, तोपर्यंत माझ्या दारात उभा राहा, माझ्याशिवाय कुणालाही आत येऊ देऊ नकोस. थोड्याच वेळात भगवान शंकर तिथे आले. त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण त्या बालकानं ठामपणे त्यांना अडवलं. आईची आज्ञा आहे, कुणालाही आत सोडायचं नाही, असं त्यानं ठामपणे सांगितलं. भगवान शंकरांना राग आला. त्यांनी आपल्या गणांना बोलावलं, पण गणांनाही तो बालक हरवू शकला नाही. शेवटी रागाच्या भरात भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचं मस्तक छाटलं. पार्वती माता स्नानातून बाहेर आल्यावर तिला हे दृश्य पाहून प्रचंड दुःख झालं. तिनं रुदन करत सृष्टीचाच नाश करण्याचा निर्धार केला. पार्वतीचा कोप पाहून सर्व देव घाबरले. ते भगवान शंकरांकडे गेले आणि उपाय विचारला. तेव्हा भगवान शंकरांनी सांगितलं, जे डोकं उत्तर दिशेला तोंड करून झोपलेलं पहिलं जीव सापडेल, त्याचं मस्तक आणा. गणांनी शोध घेतला आणि हत्तीचं मस्तक आणलं. भगवान शंकरांनी त्या बालकाच्या धडावर हत्तीचं मस्तक बसवलं आणि त्यात पुन्हा प्राण फुंकले. तो बालक पुन्हा जिवंत झाला. पार्वती मातेचा शोक शांत झाला. त्या क्षणी भगवान शंकरांनी त्याला आशीर्वाद दिला, आजपासून तो गणांचा अधिपती असशील. कोणतंही शुभकार्य तुझ्या नावाशिवाय पूर्ण होणार नाही. तेव्हापासून तो गणपती, गणेश, विघ्नहर्ता या नावांनी ओळखला जाऊ लागला. देवांनी गणपतीला अनेक वरदानं दिली. बुद्धीची देवता, ज्ञानाचा अधिपती, संकट दूर करणारा विघ्नहर्ता अशी त्याची ओळख निर्माण झाली. म्हणूनच कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला सर्वप्रथम गणपतीचं पूजन केलं जातं. गणपतीची ही जन्मकथा आपल्याला आईच्या आज्ञेचं पालन, कर्तव्यनिष्ठा आणि भक्तीचं महत्त्व शिकवते. जो मनापासून गणपतीचं स्मरण करतो, त्याच्या आयुष्यातील अडथळे दूर होतात आणि जीवनात सुख, शांती व यश प्राप्त होतं. अशाच छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.